तर जय महाराष्ट्र भावानो, आम्हाला आज पण आंदोलन येत होतं. काल गेलो पण काल काय काम झालं नाही, त्यामुळे आज चाललो. हे का घरातून पैसे घेतो त्यामुळे तेवढा टाइम हे आला आणि बसून गेलो गाडीवर. ती सगळं जाऊ द्या, आपल्या चॅनल लाईक फॉलो शेअर नक्कीच करा. समोर आपला भाऊ भेटला, भाऊला पण गाडीवर बसून घेऊन गेलो आणि आपला भाऊ पण जय महाराष्ट्र म्हणत होता. आम्ही दोघं बोलत होतो आणि समोरचं गाडी दुसरीकडे घेऊन गेला, कारण समोर मोठी गाडी येत होती. भाऊला शेताबाई सोडला आणि भाऊला पण बाय म्हणून निघालो. आणि गणेश का तिची बडबड बंद करत नाही बा. पहिल्या गाडीत पेट्रोल लागलं ती चेक गाडी तर पेट्रोल होता. पेट्रोल असून पण पंपावर चल म्हणून सांगत होता. बोलत बोलत आम्ही पोचलो टोल पंपा पैसे आलो आणि भाऊ मला लगेच बघून आला बा. भाऊ मला बघितलं लगेच माझ्या पैसे येते. पंपावर ट्रायल चालू होतं त्यामुळे न पेट्रोल का निघालो. आज तर पैसे वाचले म्हणून सांगितलं बा. बोलत बोलत आम्ही आलो अंदर पैसे. आज काम होतं का नाही मला हे टेन्शन होतं. आणि आम्ही पोचलो एमएसआयटी जागी आणि हिने काल अजून मत जात नव्हतो. आम्हाला आधार कार्ड झेरॉक्स नव्हतं म्हणून आम्ही चाललो होतो झेरॉक्स कडे. दोघांचे 2 झेरॉक्स वरून घेतलो आणि आज पैसे भाऊ दिला. झेरॉक्स मारलो आणि निघालो एमएसआयटी कडे. आम्ही तिथे आलो पण मॅडम का नव्हते तिथे आणि सगळेजण मध्येच होते बा. आपला एमएसआयटीचा फॉर्म भरून घेतलो आणि मला काय मध्ये व्हिडिओ काढता त्यामुळे व्हिडिओ काढ फॉर्म भरून चालतं त्यामुळे घराकडे निघालतो बा. आणि आज गणेश भर चालतो म्हणून घेऊन आलतो बा. आज लय दिवसानंतर मनमोठं केलं बाईनं आणि कचोरी घेतलो होतो बा. व्हिडिओ काढतो म्हणून खायला लाजत होतो बा. तेवढं खाऊन तिथून बाहेर आलो बा. आणि अंदरमध्ये आपला भाऊ भेटला मला. भाऊला भेट देऊन तिथून निघालो बा. आम्हाला व्हिडिओ आणि फोटोशूट करायचं त्यामुळे जागा पाहिजे होती. आणि समोर इथं एकदम खतरनाक लोकेशन भेटला आम्हाला. सिनेमॅटिक आणि एकदम परफेक्ट लोकेशन भेटलं होतं आम्हाला. शूट का झालं नाही पण फोन मध्ये व्यस्त होतो बा. तिथून निघालो डायरेक्ट घराकडे. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. तर व्हिडिओ मित्रांनो उद्याच्या ब्लॉग मध्ये.